च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमस्ते. आचार्य भगवान अमित गती स्वामी विरचित मरणकंडिका या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी सकाळच्या भागामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं बालमरणाचं कथन केलं होतं. त्यामध्ये मिथ्यात्वाचं लक्षण आणि 3 मिथ्यात्व कोणत्या प्रकारचे आणि त्याची प्रभाव लक्षण आणि त्याचं फल काय प्राप्त होणार आहे हे सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर जो व्रतानं ही नाही मिथ्यादृष्टी आहे त्याचा दीर्घ संसार कसा होतोय हे सकाळच्या भागामध्ये सांगितलं होतं. आता आचार्य भगवान या पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून मिथ्यात्वाची कणिका भी दीर्घ संसार का कारण होती हे कसं आहे ते सिद्ध करणार आहेत. 66 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान हे सिद्ध करणार आहेत. पहिलं गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. अरुचित्वा जिनख्यातम् एकं मक्षरं मृतः निब्जति भवाम्भोधो सर्वास रोचको न किम. आचार्य भगवान इथे सांगत आहे, जिनोपदिष्ट आगम के एक अक्षर पर भी अश्रद्धा करने वाला व्यक्ति मरकर जब भव समुद्र में डूब जाता है तब संपूर्ण आगम पर अश्रद्धा करने वाला के विषय में तो कहना ही क्या. तर आचार्य भगवंतांनी काय सांगितले की जिन उपदिष्ट जे आगम आहे की जिनेंद्र भगवंतांनी स्वतःच्या आपल्या वाणीतून जे उद्गार काढले ते आगम रूपा बनले त्यातल्या एका अक्षराची सुद्धा अश्रद्धा केल्यामुळे की नाही तो व्यक्ती मरून पूर्ण भवसमुद्रीमध्ये संसाररूपी भवसमुद्रामध्ये की नाही तो डुबून जातोय. एका अक्षरावर अश्रद्धा केल्यावर असं होऊ शकतंय. तर संपूर्ण आगमावर जर अश्रद्धा केली तर त्यांचं जर सांगायचं तर लई पुढचं आहे गोष्ट हे आचार्य भगवान म्हणल्यात. कारण की 2-3 दिवस मागं बी आपली चर्चा झाली होती. कारण की एक जरी कुठल्याही अक्षरावर अश्रद्धा केली तर तो मिथ्यात्वामध्ये जाऊन बऱ्याच गोष्टींना भोगतोय ही चर्चा झाली होती. आता इथं तर आचार्य भगवंतांनी ते सिद्धच केले. कारण की त्याची गोष्टच आम्ही करू शकत नाही. एवढ्या संसारात दीर्घ संसारामध्ये तो डुबणार आहे. संपूर्ण मिथ्यादृष्टी एका अक्षराची आपण गोष्ट सांगू शकतोय भवसमुद्रामध्ये तो डुबून जातोय म्हणून. परंतु संपूर्ण आगमावर अश्रद्धा करणारा जो व्यक्ती आहे त्याचं तर आपण गोष्ट विषय करूच शकत नाही. एवढा मोठा विषय आहे म्हणून सांगितले. आता इथं प्रश्न करल्यात की आगम के एक अक्षर पर भी श्रद्धा न होने का विषय पूर्व में भी कहा जा चुका है उसे पुनः क्यों कहा जा रहा है. म्हणजे मागं सुद्धा ही चर्चा चालते की एका अक्षरावर सुद्धा श्रद्धा न केल्यानंतर काय होतं हे मागं सुद्धा एकदा चर्चा केली होती. म्हणून मी सांगितलं 4 दिवसाच्या मागे ही आपली चर्चा झाली. तर ती आत्ता चर्चा परत आणि का सांगाल्यात या श्लोकाच्या 66 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून ती का सांगितलेली आहे याचं कथन करताना उत्तर करताना आचार्य भगवान म्हणतात, श्लोक 42 में कहा गया था कि जिसे संपूर्ण आगम पर तो श्रद्धा है किंतु यदि जिनोपदिष्ट एक अक्षर पर श्रद्धा नहीं है तो वह मिथ्यादृष्टी है. काय सांगितलंय 42 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की संपूर्ण आगमावर श्रद्धा आहे परंतु त्या आगमातल्या एका अक्षरावर श्रद्धा नाही तर तो मिथ्यादृष्टी आहे. ही गोष्ट महत्त्वाची ही 42 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितली होती. म्हणून इथं त्यांनी परत सांगायला यहाँ कहा जा रहा है कि एक अक्षर पर अश्रद्धा करने वाला भी जब दीर्घ संसारी होता है तब सर्वागम पर अश्रद्धा करने वाला के प्रति क्या कहा जाए. इस प्रकार दोनों के कथन में विषय भेद दिखा रहे हैं. म्हणजे 2 विषय आहेत. ती मागं 42 नंबरच्या श्लोकमध्ये सांगून आलते की एका अक्षरावर जर त्यानं श्रद्धा केली नाही तर सगळ्या आगमावर श्रद्धा असून सुद्धा तो मिथ्यादृष्टी आहे हे त्यांनी कथन केलं तर 42 नंबरच्या श्लोकमध्ये. परंतु इथं परत का सांगितलेलं आहे की दोघांचा ताळमेळ घाललाय. इथं सांगायचं आहे की मिथ्यात्वाचा नाही दीर्घ संसार कसा होतो हे सांगायचं आहे. घटवायसाठी ते उदाहरण दिलेलं आहे की जर एका अक्षरावर अश्रद्धा केल्यानंतर तो भवसमुद्रामध्ये डुबून जातोय तर सगळ्या आगमावर श्रद्धा नसेल मिथ्यात्वच असेल तर तो काय काय संसारामध्ये किती मोठ्यात डुबणार आहे हे उदाहरण देण्यासाठी ही सांगितलेलं आहे म्हणून आचार्य भगवान सांगतात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आपल्याला सुद्धा आचार्य भगवान बोध द्याल्यात की काही झाले तरी नाही आगमावर श्रद्धा ठेवायची आहे. एक सुद्धा आगमातील
विषय असेल त्याच्यावर अश्रद्धा करायची नाही. तुमची शंका असेल ठीक आहे, परंतु अश्रद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे. कशाविषयी शंका? शास्त्र समजून घेण्यासाठी, आगम समजून घेण्यासाठी शंका असेल तर ठीक आहे, परंतु त्या आगमावर किंवा त्या तत्वावर शंका घ्यायची नाही. काय म्हणलं मी? शंकित नावाचा दोष लागतोय. मग आपण मागं बघितलं की तत्वावर आणि आगमावर जर नाही, आगमामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावर जर शंका घेतली, हे तत्व असेच तत्व हे आगम असं असू शकते काय, ती शंकित नावाचा दोष झाला. आणि आगम समजण्यासाठी शंका घेणे, ह्या आगमामध्ये हे सांगितले, मग हे कसं असेल, तर त्याच्यानुसार शंका घेणे, तर त्याचा दोष येत नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढच्या गाथेमध्ये परत आणि जो बाल मरण करणारा जो जीव आहे त्याची काय सिस्टीम असते ते पुढच्या गाथेमध्ये सांगायला. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. संख्येया संत्य संख्येया बाल मृतो भवा भव्य जंतोरनंता वा परस्य गणनातिगा. आचार्य भगवान इथं सांगत आहेत की बाल मरण से मरने वाला भव्य जीव के संख्यात असंख्यात अथवा अनंत भव शेष रहते हैं और अभव्य के गणनातीत अर्थात अनंत भव होते हैं. काय सांगितले बघा, बाल मरणाने जो मरणारा भव्य जीव आहे, कुठला तर भव्य जीव आहे, परंतु बाल मरणामुळे तो मेला आहे. बाल मरण म्हणजे मिथ्यात्वामध्ये होते ते बाल मरण आहे. भव्य जीव आहे परंतु आता त्याच्याकडे मिथ्यात्व आहे, म्हणून काय सांगितले तर बाल मरण करणारा जो भव्य जीव आहे त्याचे संख्यात असंख्यात किंवा अनंत भव शेष राहतात. परंतु जो अभव्य जीव आहे तो कधी भव्य बनणारच नाही, कधी सम्यक्तेची प्राप्ती करून घेणार नाही, त्याची आपण अनंत भव शिल्लक राहतात म्हणून सांगितले. कारण की तो कधी नाही ह्या दिशेला येणारच नाही, कारण की तो अभव्यच आहे ना. ज्याच्यामध्ये सम्यक दर्शन धारण करण्याची कधी शक्ती निर्माण होणार नाही तो अभव्य आहे. आणि भव्य कोण आहे? ज्याच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याची शक्ती असणार आहे तो भव्य आहे. तो आत्ता नसेल तर कधी करू शकतोय, परंतु ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. साधारण आज बघा अनंत भाऊ त्या ह्याच्यामध्ये आमची गणना होताच कामा नये. मला सांगा, देवशास्त्र गुरूंच्या चरणामध्ये आम्ही येतोय, गुरूंचं ऐकायची इच्छा होते किंवा कल्याणाचे भाव, थोडे नियम व्रत संकल्प चारित्र आदी आम्ही पालन करतोय, म्हणजे आम्ही अभव्य असू शकणार नाही हे तर सिद्ध आहे. पहिला मुद्दा. जर समजा चुकून जर का नाही अजून कोणी व्यक्ती नाही असा असणारा ज्याची देवशास्त्र गुरूच्या विषयी श्रद्धा आहे, गुरूंच्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, परंतु अजून तो मिथ्यात्व सोडलेला नाही, त्याचं बी भविष्यात कल्याण होऊ शकेल. कारण की भव्य तर आहे, परंतु ज्यावेळी नाही त्याची देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धा काय बी त्यांची भावना बी नसणार आहे, गुरूंचं काय ऐकायला तयार होणार नाही, तो अभव्य जीव नाही कधी बी किती बी काय असून दे तो या गोष्टी कधी ऐकणार नाही आणि मानणार नाही, कारण की अभव्यच आहे. कधी वेळेला नाही तो सगळ्या गोष्टी हे करेल. काय म्हटलं मी, जिनवानाचं ज्ञान बी अपाट करेल, दीक्षा बी घेईल, परंतु मोक्षाला जाणार नाही आणि अभव्य आहे. परवा उदाहरण सांगितलं आहे की आगमामध्ये प्रथमानिकमध्ये असं उदाहरण येते. आता कोणी जर नाही महाराज झाल्यात, परंतु तो अभव्य आहे. महाराज झाल्यात, बरंच ज्ञान आहे, ते प्रवचन करल्यात, त्या प्रवचन ऐकून शेजारचे तिथनं मोक्षाला जातात, परंतु त्यांनी तिथंच आहेत. का? कारण की नाही अभव्य आहेत. इकडं जो भव्य जीवायची श्रद्धा त्या जिनवानीवर, त्या जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर श्रद्धा ठेवल्याने तिथनंच मोक्षाला गेली तिने केवळ ज्ञान करून. घेऊ शकते की, काय बात आहे, दीक्षा घेऊ शकते की. आता मला सांगा, प्रत्येक व्यक्तीचं असं उदाहरण आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांनी गोमटसार कर्मकांडची ग्रंथात सांगितलंय. प्रत्येक व्यक्तीने एवढ्या वेळा दीक्षा घेतल्यात की त्यांचा एका व्यक्तीचा जर पिंचिक मुलचा ढीक केला तर सुमेरू पर्वत एवढा होतोय. एवढ्या वेळा दीक्षा घेतल्या, मग कल्याण का झालं नाही? दीक्षा घेतल्या तर नाही त्याचं विपरीत श्रद्धानच असते हो, मिथ्यात्व सोडतच नाही तो. त्यामुळे तो मोक्षाला जाणार नाही. दीक्षा घेऊ शकेल सोडा, मोक्षाला जाणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लय क्रिटिकल आहेत, हे समजून घ्यायचं. शास्त्र लय क्रिटिकल आहे, मोठं आहे. त्यामुळं एक आपण एवढंच करायचं आहे, लवकरात लवकर मी सम्यक्त्वामध्ये कसं येईल ही भावना करायची. मी सम्यक्त्वामध्ये यायला पाहिजे ही भावना करा, आणि सम्यक्त्वासहित व्रत पालन करायची झाली भावना झाली तर लय चांगलं. शांतमती माताजी
बरोबर आहे का नाही? किती भावना आपली भावना जी होती ते सगळं मिळाले. आता काय राहिलं नाही आपल्या जीवनात. काय राहिले करायचं? काहीच नाही. हातात पिंची कमल ते बी आले. फक्त आता 4 आराधना साधायचं राहिले. कुठल्या कुठल्या? थांबा. बरोबर. या 4 आराधना तेवढं साधायच्या, दुसरं काही करायचं नाही आपल्या जीवनामध्ये. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकीचं आता आयुष्यभर संसारात किती अनादि निधन कालापासून हे सगळं करलेच. आता समीचिंता मिळाल्या, सम्यक्त्व मिळाले तर ते सोडायच नाही. मोक्ष मिळत नाही तोपर्यंत. इथनं जाताना बी घेऊन जाणार आम्ही सम्यक्त्व. परवाच्या गाथेमध्ये आलतं की खरा पुरुषार्थी कोण आहे, की मरण अवस्थेपर्यंत सम्यक्त्व आराधना घेऊन जातोय आणि जाताना सुद्धा इथनं सम्यक्त्व आराधना घेऊन जातोय, तो खरा पुरुषार्थी आहे हे सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही आमचा पुरुषार्थ करलो आहे. जेवढा पुरुषार्थ करता येईल तेवढा करायचा, गोष्टी सोडायच नाहीत. आणि ज्यावेळी होणार आहे त्यावेळी सगळ्या गोष्टी होणारच आहेत. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान परत कसं काय त्या भव्य जीवांचं आणि अभव्य जीवांचं भ्रमणाचं काल कसा असतो हे सांगण्यासाठी परत गाथा द्यायला आहेत. अनंतेनापि कालेन प्रभज्य भवपंजरम सिद्ध्यन्ति भविनो भव्या ना भव्यास्तु कदाचनम. तर इथं आचार्य भगवान काय म्हणतात? भव्य जीव अनंत काल भव भ्रमण करके भी भव पंजर का नाश कर मुक्त हो जाते हैं, किंतु अभव्य जीव कदापि मोक्ष नहीं जाते, अर्थात वे सदैव चतुर्गतियों में भ्रमण करते रहते हैं. तर काय सांगितलंय? तर आचार्य भगवान काय म्हणतात? जे भव्य जीव आहेत अनंत कालापर्यंत भव भ्रमण करतील, परंतु एक ना एक दिवस भव पंजराला नाश करून मुक्त होणार आहेत हे फिक्स आहे, कारण ते भव्य जीव आहेत. परंतु अभव्य जीव आहेत की नाही, ते किती बी अनंत अनंत किती अनंत 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 एवढे जरी भव काढले तरी कधी मोक्षाला जाणार ते अभव्यच आहेत हो. त्यामुळे जाणारच नाहीत आणि ते कायम सदैव चतुर्गतीमध्ये भ्रमण करत राहणार आहेत. मग आम्हाला तर ह्या चतुर्गतीचं भ्रमण तोडायचं आहे. आम्हाला त्यात राहायचं नाही, कारण की किती अनादि निरंतर काळापासून आम्ही ह्यात फिरायलोच की, आणि किती फिरायचं? बाद झालं आता, नको आहे सगळं. बरोबर आहे की नाही? त्यामुळं या गोष्टीला तोडून आम्हाला या गोष्टी पुढं जाणं आवश्यक आहे. आणि हे करायचं असेल तर सगळ्यात मोठं शस्त्र सम्यक्त्व आराधना, सम्यक ज्ञान आराधना, सम्यक चारित्र आराधना आणि सम्यक तप आराधना. ह्या 4 आराधनाच आपल्या जीवनासाठी तारक आहेत आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी तारक आहेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मिथ्यात्वाच्या मारक आहेत. सगळ्या गोष्टीला तारक आहेत परंतु मिथ्यात्वाच्या मारक आहेत. मिथ्यात्वाला मारणार आहे ते. हा या प्रकारे या बाल मरणाचं वर्णन समाप्त झाले. आता महत्त्वाचं भक्त प्रत्याख्यान मरण अर्हम आदी अधिकार हा चालू होणार आहे. पहिला त्याच्या आधी एक हे अधिकार संपलाय म्हणून एक काय सुरू करूया आणि त्यानंतर मग पुढच्या आपल्या 3ऱ्या नंबरच्या अधिकारकडे आपण वळूया. आचार्य भगवान आता 69 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत की पंडित मरण के अंतर्गत भक्त प्रत्याख्यान मरण के कथन की सूचना. आता भक्त प्रत्याख्यान मरण हे पंडित मरणाच्या अंतर्गत आहे. भक्त प्रत्याख्यान मरण कारण की पंडित मरणाचे भेद होते, त्यामधले एक भेद आहे. मग या भक्त प्रत्याख्यान मरणचं कथन त्याची सूचना काय दिल्यात, की कशा पद्धतीनं असते, काय सिस्टीम आहे, हे सगळं सांगणार आहेत. पहिला गाथा कोणतं करूया आणि आचार्य महाराजांनी 69 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य भगवान अमितगती स्वामीजी काय भक्त प्रत्याख्यान मरणाविषयी सांगणार आहे ते बघूया. भक्त त्याग प्रशस्तेषु मध्ये मृत्युशो वर्ण्यते आद्यावद्य भवत्वेन शेष वर्ण नमग्रत. तर आचार्य भगवान इथं काय सांगल्यात? प्रशस्त मरणों में सर्वप्रथम भक्त प्रत्याख्यान का वर्णन किया जाता है. जे प्रशस्त मरण आहेत त्यामध्ये पहिल्या प्रकारला कुणाला ठेवलेलं आहे तर प्रत्याख्यान, भक्त प्रत्याख्यान याचं वर्णन पहिला केले. का? क्योंकि वर्तमान काल में यह मरण
संभव है, शेष दो इंगिनी और प्रायोगमन मरण का वर्णन आगे करूंगा. जिथं काय सांगितले, जी प्रशस्त मरण आहे त्या प्रशस्त मरणामध्ये सर्वप्रथम कुठलं मरण सांगितलं असेल तर भक्त प्रत्येकाने याचं वर्णन केलं आहे. का? कारण की वर्तमान काळामध्ये हे मरण संभव आहे. आता वर्तमान काळामध्ये सुद्धा हे मरण आम्ही करू शकतोय. आपल्याला संधी आहे ती मरणाची अवस्था समजून घ्यायची, त्याप्रमाणे माझं शेवटचं समाधी मन करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून हे संभव आहे. म्हणून शेष दो इंगिनी आणि प्रायोगमन मरण वर्णन हे पुढं करणार आहेत. हे आत्ता संभव आहे म्हणून पहिला सांगायला. आपल्याला जे हवं असते ते पहिला आपण बघतोय ना. म्हणजे 5 मरणामध्ये हे मत नाही, पाच मध्ये नाही, 5 मधल्या पंडित मरणाचा जो प्रकार आहे त्याचे 3 भेद आहेत. भक्त प्रत्यागान, इंगिनी आणि प्रायोगमन हे 3 जे मरण आहेत त्या 3 मरणामध्ये आता पंचम कालात का नाही फक्त भक्त प्रत्यागान मरण होऊ शकते. इंगिनी मरण आणि प्रायोगमन मरण होऊ शकत नाही. म्हणून पहिला भक्त प्रत्यागान मरण सांगायला. 3 नंबरला ते ठेवले तरी सुद्धा पहिला सांगायला. इंगिनी मरण पंचम कालात होऊ शकत नाही असं म्हणतात त्यांनी. बघूया त्याचं ज्या उत्कृष्ट त्यातले भक्त प्रत्यागान मरणाचा उत्कृष्ट भाग म्हटला तर चालेल त्याला. परंतु ह्यांनी तर आचार्य भगवान काय म्हणतात, इंगिनी आणि प्रायोगमन मरण हे नाही या काळामध्ये होऊ शकत नाही. फक्त कुठलं एक होऊ शकतंय, भक्त प्रत्यागान मरण होऊ शकते असं यांचा उल्लेख आहे. म्हणून त्यांनी त्या गोष्टी आहेत. परंतु त्या पहिलाचे जे जंगलामध्ये राहत होते ते महाराज त्यांचं मरणाविषयी तसे कथन होते. परंतु आज ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आज सगळे गुंप्यावाले आहेत, म्हणजे गुंप्यात राहणारे महाराज. त्यामुळं याचं पहिला कथन करणार आहेत. आता भक्त प्रत्यागान आणि त्याचे भेद आणि त्याचे स्वामी कोण आहेत हे सांगायलेत. कसं भक्त प्रत्यागान केलं जाते सुंदर सांगायलेत. आता सांगतात, सविचारम विचारम भक्त त्यागम द्विधाविदो शक्कच्चिरायुषा मध्यस तत्रान्योन्यस्य कथ्यन्ते. आचार्य भगवान काय म्हणतात कि भक्त प्रत्यागान 2 प्रकार का कहा गया है, सविचार और अविचार. जिसकी दीर्घ आयु है उसके सविचार और जिसकी अल्पायु है उसके अविचार भक्त प्रत्यागान मरण होता है. 2 मरण सांगितल्यात. त्या भक्त प्रत्यागांचे परत 2 भेद केले. पहिला पंडित मरणाचे 3 भेद केले. जे पंडित 5 पैकी बालमरण, बालमरण, पंडित मरण आणि पंडित मरण. आपण जे आपल्या समाधी मरणमध्ये म्हणतोय ऐशी भावना माझी सुद्धा व्हाय की पंडित मरण व्हावं. पंडित मरण कुणाचं होतंय, केवलींचं. मोक्षाला जायचं असेल तर पंडित मरण करायलाच पाहिजे. ही गोष्टी महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही कुठं भक्तीमध्ये किंवा समाधी भावनामध्ये ती भावना का करतोय, कारण की पंडित मरण झाल्याशिवाय मोक्षाला जात नाही आम्ही. ते सगळं 12वेचे 12वेचं आणि 13वं सोडायचं. 13वं 14वं या दोन्ही गुणस्थानामध्ये 14व्या गुणस्थानामध्येच मरण होतंय. 13व्यात मरण होऊ शकते नाही शकतं. परंतु जे केवलींचं मरण आहे ते 14व्यातच होतंय आणि ते मरण म्हणजे पंडित मरण. पुढे येणार आहे सगळं भेद सोडा. फक्त इथं हे का सांगितलं, मी सांगितलं काय की जे 5 मरण आहेत त्यातलं जे पंडित मरण आहे, पंडित मरणाच्या अंतर्गत भक्त प्रत्यागान, इंगिनी आणि प्रायोगमन. आता ह्यातलं जे भक्त प्रत्यागान सांगितले त्याच्यासुद्धा 2 पेज आहे. एक सविचार आणि एक अविचार. ज्यांची दीर्घ आयु असणार आहे त्यांचे सविचार मरण होणार आहे, सविचार भक्त प्रत्यागान मरण. आणि ज्यांचे अल्पायु असणार आहे त्यांचे अविचार भक्त प्रत्यागान मरण होणार आहे. ही गोष्ट सांगितलेली आहे. आता इथं प्रश्न उपस्थित करतात, ह्या दीर्घायुवर अल्पायु का क्या अभिप्राय आहे. दीर्घायुने अल्पायु कुठल्या अपेक्षेने सांगितले हे विचारले की आम्हाने दीर्घायू आणि अल्पायू कुठल्या अपेक्षेनं, कारण की मरण जोपर्यंत आयु संपन्न नाही तोपर्यंत मरण होत नाही. मग दीर्घायू आणि अल्पायू ही अवस्था का सांगितल्या या अपेक्षेने विचारले. तर उत्तर देतात, जिसके अकस्मात तत्क्षण आयुनाश के कारण उपस्थित नहीं हुए और जिसकी अभी इतनी आयु है कि वह बुद्धिपूर्वक शने शने आहार आदि के त्यागपूर्वक शरीर कृश कर सकता है वह दीर्घायु है, तथा जिनके आयुनाश के कारण सहसा उपस्थित हो गए उसे अल्पायु कहा गया है. कुठल्या अपेक्षेने घेतले माहिती काय, दीर्घायु आणि अल्पायु कुठल्या अपेक्षेने घेतले की अकस्मात कोणाचं नाही त्या क्षणाला आयुनाश होत नाही, ज्यांची आयु अजून आहे आणि बुद्धिपूर्वक त्यांनी की नाही थोडा आहार त्याग करत
सगळ्या पूर्ण यम संलेखनापर्यंत जातात आणि आपल्या प्राणाचा त्याग करतात, त्यांना दीर्घायू म्हणलेलं आहे. आणि अकस्मात काय तर झाल्यानंतर आयुनाशचं कारण उपस्थित होतंय, त्यावेळी त्यांचं मरण होते, त्यांना अल्पायू म्हणलेलं आहे. हे बी भेद आहे. आता या गोष्टी म्हणलेल्या आहेत, त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आता पुढचं सांगतात, भक्त प्रत्याकन मरण के 40 सूत्र. भक्त प्रत्याकन मराचे 40 सूत्र सांगितल्यात. आता 40 सूत्र कुठले आहेत ते पहिला बघूया. पहिला गाथाकंठ सुकऱ्याने आचार्य महाराजांनी काय सांगितलं ते पाहूया. भक्त त्यागम सविचारम मृत्युम तत्र विवक्षुना ४० विबोध्यानी सूत्रानी मनी धीमता. आचार्य भगवान हिचं सांगतात कि सविचार भक्त प्रत्याकन मरण की विवक्षा करने के इच्छुक बुद्धिमान व्यक्ति को ये 40 सूत्र जानने अर्थात इस मरण को समझने के लिए 40 प्रकरण है. आता सविचार म्हणजे ज्यांची दीर्घायू आहे, त्यांचं मरण होते ते 40 सूत्र समजून घ्यायला पाहिजेत. त्या 40 सूत्राच्या माध्यमातूनच ते मरण समजू शकते की ते कशा पद्धतीनं आहे. म्हणजे 40 प्रकरण आहेत. आता एवढे 40 प्रकरण सगळं सांगणार ह्याचे, कारण की त्याच्याशिवाय का नाही जे दीर्घायू म्हणजे सविचार भक्त प्रत्याकन मरण आहे ते कळणार नाही आम्हाने कशा पद्धतीने केले जाते. या पंचम काळात ते केले जाते, होऊ शकते हे सांगितलं आहे. मग त्यामध्ये प्रस्तावनामध्ये का नाही त्याने प्रस्तावनामध्ये का नाही सांगून आल्यात. त्या प्रस्तावनामध्ये सांगितल्यात पहिला नंबर कुठला असेल तर अर्ह, दुसरा आहे लिंग, तिसरा आहे शिक्षा, चौथा आहे विनय, पाचवा आहे समाधी, सहावा आहे अनियत विहार, सातवा आहे परिणाम, आठवा आहे उपधित्याग, नववा आहे स्मृती, 10वा आहे भावना, 11वा आहे संलेखना, 12वा आहे दिक, 13वा आहे शमना, 14वा आहे अनुशिष्टी, 15वा आहे परगणचर्या, 16वा आहे मार्गना, 17वा आहे स्तुतीत, 18वा आहे उपसर्गपण, 19वा आहे निरूपण, 20वा आहे प्रतिलेख, 21वा आहे पृच्छा, 22वा आहे एक संग्रह, 23वा आहे आलोचना, 24वा आहे गुणदोष, 25वा आहे शय्या, 26वा आहे संस्तर, 27 आहे निर्यापक, 28 आहे प्रकाशन, 29 आहे हानी, 30 आहे प्रत्याख्यान, 31 आहे शामन, 32 आहे शपना, 33 आहे अनुशिष्टी, 34 आहे सारणा, 35 आहे कवच, 36 नंबरला समता, 37 नंबरला ध्यान, 38 नंबरला लेशा, 39 नंबरला फल, 40 नंबरला आराधक. ही 4 सूत्र सांगितलेत. आता हे सविचार भक्त प्रत्याकन मरण त्याची विवेचना करण्यासाठी ही 40 सूत्र दिल्यात. आता इथनं पुढे ही सगळी 40 सूत्र समजून सांगणार आहेत. ही 40 सूत्रामध्ये कसं पद्धतीनं सविचार भक्त प्रत्याकन मरण केले जाते याची सगळी मांडणा करण्यासाठी आचार्य भगवान हे सांगायल्यात. प्रश्न इथं काय करतात बघा. आता भक्त प्रत्याकन मरण के उपयुक्त 40 अधिकारों में से प्रत्येक के अति संक्षिप्त लक्षण क्या है. आता हे 40 जे सांगितले भक्त प्रत्याकन मरणच्या उपयुक्त हे 40 अधिकार सांगितले, त्याच्यामध्ये अतिसंक्षिप्त लक्षण सांगा म्हटल्यात. आत्ता संक्षेपानं पुढं बघूया. पहिला थोडं जर सांगा त्याचं काय सिस्टीम आहे ते आता आचार्य भगवान सांगणार आहेत की सोड्या एका ओळीमध्ये त्याचं उत्तर की प्रत्येकाचं काय आहे उत्तर देतात. उपयुक्त 40 अधिकारों में से प्रत्येक के संक्षिप्त लक्षण इस प्रकार है. पहिलं सांगतात अर्ह का अर्थ लिंग, शिक्षा, विनय, समाधि आदि धारण करने योग्य है. यह जीव सविचार भक्त प्रत्याकन के योग्य है और यह जीव योग्य नहीं है. यह प्रथम अधिकार है जो कर्ता के व्यापार से संबंध है. तर काय सांगितले अर्ह याचा अर्थ काय लिंग, शिक्षा, विनय, समाधी याला धारण करणे जो योग्य आहे तो या गोष्टींना धारण करण्यास योग्य आहे त्याला अर्ह म्हणलेला आहे. आणि हा जीव काय करतोय सविचार भक्त प्रत्याकनाच्या योग्य असतोय का योग्य नाही हे ओळखण्यासाठी पहिला अधिकार तो जो समाधीमध्ये उतरण्याची ज्यांची भावना आहे तो जीव कने कुठल्या ह्याच्यात मोडतोय हे बघण्यासाठी कने पहिला अधिकार दिलाय अर्ह अधिकार. त्याच्यात कळतंय की हा जीव कुठल्या बाजूला वळू शकतोय, तसं कसं ओळखायचं, त्याची काय अवस्था असते हे सगळं कळतंय. म्हणून त्याला पहिला अधिकार अर्ह अधिकार दिलाय. त्यामध्ये लिंग, शिक्षा, विनय, समाधी आणि
धारण करणे योग्य आहे का नाही या गोष्टी बघण्यामध्ये पहिला अधिकार दिला आहे. दुसरा अधिकार आहे लिंग. लिंग शब्द चिन्ह का वाची है, म्हणजे पिच्चिका ग्रहण, निग्रंथ मुद्रा एवं तेलादि के संस्कार से रहितता इत्यादी. म्हणजे काय सांगितले, लिंग शब्द कशाचा, चिन्हाचा वाची आहे. म्हणजे पिंची ग्रहण करणे, निग्रंथ मुद्रा ग्रहण करणे, शुल्लिका दीक्षा ग्रहण करणे, आरिका दीक्षा ग्रहण करणे, ऐलक शुल्लक ही दीक्षा ग्रहण करणे, किंवा तेल आदीचे संस्कार म्हणजे वैयावरती याच्यानं रहित असणे हा लिंग अधिकार आहे. जैसे सर्व सामग्री के एकत्र होने पर घट तैयार होता है, उसी प्रकार व्यक्ति योग्य साधन सामग्री के होने पर संलेखनादि करने में समर्थ होता है. ह्या सगळ्या सामग्री असेल तर तो, जसं सगळ्या सामग्री एकत्र केल्यानंतर एक घट बनतोय, सामग्री एकत्र केल्यानंतर घट बनतोय, नुसता घट लगेच बनणार आहे, तसं त्या प्रकारे योग्य व्यक्ती आणि योग्य साधन सामग्री झाल्यानंतर संलेखना आदी करण्यामध्ये तो समर्थ होतोय. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता आपल्याला सामग्री तर मिळाल्या, पिंची, कमंडोल, शास्त्र, जपमाळ ह्या सगळ्या सामग्री आहेत ह्या गोष्टीसाठी. ते पुढे येणार आहे सोडा, आता मी उगाच हे हात सांगायला म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे शिक्षा. शिक्षाचा अर्थ काय, श्रुत ज्ञान का अध्ययन. शिक्षा म्हणजे श्रुत ज्ञानाचा अध्ययन. इसमें कहा जाएगा कि जिन विचिन कालिमा को दूर करते हैं अतः उन्हें अर्हनिश पढ़ना चाहिए. तिसरं शिक्षा याचं काय, श्रुत ज्ञानाचं अध्ययन करणे. आता चालूच आहे, 2 टाईम चालू आहे, सकाळी दुपारी 2 टाईम आपलं श्रुत ज्ञानाचं अध्ययन चालू आहे. त्यामुळं यामध्ये काय सांगणार आहेत, जिन वचनाच्या माध्यमातून जी कालिमा दूर केली जाते त्याला अर्हनिश त्याला वाचलं पाहिजे. ज्याच्या माध्यमातून कधी कालिमा दूर केली जाते, कालिमा म्हणजे कर्म कालिमा, कलमकारिका, दोष कालिका, कालिमा, हे सगळं दूर करण्यासाठी सगळ्यात आवश्यक काय असेल, श्रुत ज्ञान आहे. माझी चर्या करत असताना मला काय दोष लागतात, मी कुठल्या अवस्था करायला पाहिजे, कुठल्या अवस्थेत राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी कशात सांगितल्या जातात, या श्रुत ज्ञानामध्येच मिळणार आहेत. म्हणून त्याला काय म्हटले, शिक्षा म्हणलेलं आहे. आता त्याच्या पुढे आहे विनय. विनयमध्ये काय सांगतात, दर्शन, ज्ञान, चारित्र एवं पंच परमेष्ठी की मर्यादापूर्वक व्यवस्था करना विनय है. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि पंच परमेष्ठींची मर्यादापूर्वक व्यवस्था करायची विनय आहे. आगे ज्ञान आदि भावना की व्यवस्था ज्ञानादि की विनय के रूप में करेंगे. म्हणजे ज्ञान आदि भावना आहे की नाही ती ज्ञानादीच्या विनय रूपामध्ये करीन असं सांगितलेलं आहे. म्हणजे विनय याचा अर्थ काय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, सम्यक तप आणि पंचपरमेष्ठीची मर्यादापूर्वक व्यवस्था करणे ह्याला विनय म्हणलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विनय जसा सांगितला आहे तसंच करायला पाहिजे हे सांगितले. आणि पुढे सांगतात आता समाधी. सम का अर्थ एकी भाव है. सम का अर्थ एकी भाव है. शुभोपयोग एवं शुद्धोपयोग में मन की एकाग्रता होना समाधी है. म्हणजे शुभ उपयोगामध्ये किंवा शुद्धोपयोगामध्ये मनाची एकाग्रपणा करणे ही समाधी आहे. मी मागं सुद्धा सांगितलं होतं, आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम सांगतात की समाधी सांगत असताना आचार्य भगवान काय सांगायचे, आदि व्याधी उपाधी रहित समाधी. काय म्हणलं, आदि व्याधी उपाधी समाधी, या 3 गोष्टींना रहित समाधी होत्या. अनेक सांगायचे, यम दम नियम यम दम नियम आणि शम, ह्या 4 गोष्टी आहेत. शम, दम, नियम आणि यम ह्या 4 गोष्टी. आणि समाधी अनेक काय सांगितलं, आदि व्याधी उपाधी. आता हे दोन्ही गोष्टी समजावून सांगतो. आदि व्याधी उपाधी ही काय अवस्था आहे. आदि याचा अर्थ आहे मानसिक रोग, त्या मानसिक रोगानं रहित व्हायचं. व्याधी याचा अर्थ काय आहे, शरीराला जे रोग होतात ते, त्या व्याधीनं रहित व्हायचं. आणि उपाधी म्हणजे पद. उपाधी म्हणजे पद, जे आचार्य, उपाध्याय, बालाचार्य, इलाचार्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत, यानं बी रहित व्हायचं. समाधीसाठी यानं रहित व्हायला लागतंय. सन्मती सागरांनी 2011 साली सोडलेला, एक किती वर्ष आधी, त्यांची समाधी व्हायच्या आधीच त्यांनी पद सोडलेलं. त्यामुळं समाधी व्हायसाठी ह्या 3 गोष्टी रहित व्हायला लागते. होय, सोडायलाच लागते. सोडलं तर नाही, सोडायलाच लागते. त्याशिवाय समाधी होऊ शकत नाही. पहिलाच मी सांगितलं, आदि व्याधी उपाधी रहित समाधी, या 3 गोष्टी सोडल्यानंतर समाधी होत्या म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि दुसरं काय सांगता, शम, दम, यम, नियम आणि यम.
तर काय सांगितलंय, शम याचा अर्थ काय, कषायांचं शमन करणे. दम याचा अर्थ काय, इंद्रियांचं दमन करणे. जे 5 इंद्रिय आहेत, कषाय 4 आहेत, क्रोध, मान, माया, लोभ, या 4ही कषायांचं काय करायचं, शमन करायचं. सतलेखना याचा अर्थ काय, सतलेखना याचा अर्थ काय माहिती काय, सल्लेखना याचा अर्थ काय माहिती आहे, शरीराला आणि कषायांना कुश करणे म्हणजे सल्लेखना. म्हणजेच शम याचा अर्थ काय, कषायांना कमी करायचं, काढून टाकायचं. काढून टाकायला काही संपूर्ण या पंचमकात जमणार नाही, परंतु कृश करायचं त्याला, जेवढं त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येईल, शांत राहायचं, जेवढं शांत राहील. आता माताईंचं नाव शांतमती आहे आणि तसं त्यांचा पहिल्यापासून स्वभाव बी शांतच आहे. आम्ही पहिल्यापासून बघतोय, ब्रह्मचर्य असल्यापासून पूर्वाश्रममध्ये आत्तापर्यंत सगळ्या तशाच व्यवस्था आहेत. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे, किती काय झालं तरी आपण शांत राहणं आवश्यक आहे, किती बी काय बी होऊन दे. या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय, शांतीमध्ये जी व्यवस्था निर्माण होणार आहे ती बाकीच्या कुठल्या अवस्थेमध्ये, क्रोध, मान, माया, लोभामध्ये कधी व्यवस्था निर्माण होणार. त्यामुळे सगळ्यांना समजावून घेऊन जायला पाहिजे. शांतीमध्ये सुख आहे. हां, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना समजावून घेणे ह्या गोष्टी. म्हणून सांगितले, शम म्हणजे कषायांचं शमन करणे, दम म्हणजे इंद्रियांचं दमन करायचं, इंद्रियांच्या सगळ्या व्यवस्थेला रोखायचं, समप्रमाणात ठेवायचं. इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवायचं. आपण इंद्रियाचे वश व्हायचं नाही, इंद्रियांना आपल्या वश करायचं. कुठली बी इंद्रिय असू दे, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्णेंद्रिय, हे 5 इंद्रिय आहेत. या 5ही इंद्रियांना आपल्या वशमध्ये ठेवायचं. कोण लय उड्या मारला गबस म्हणायचं त्या इंद्रियाला, ही जीभ लय उड्या मारली, आहारच्या वेळी मिळणार नाही म्हणायचं. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. परवा एक आचार्य भगवंत सांगत होते, ते उदाहरण सांगितले, आम्ही जोपर्यंत त्या इंद्रियांना चपाटा मारत नाही तोपर्यंत आपल्या वश होत नाहीत. ते लय उड्या मारतात. खरं सांगाले, मी आचार्य सन्मती सागर महाराज, आचार्य भगवंत सन्मती सागर महाराज कायम सांगायचे एक उदाहरण, की एक हिंदू साधू राजस्थानमध्ये होता आणि काय झालं, तो 4-5 घरामध्ये काय तर मागायचा आणि ते खाऊन आपलं पोट भरायचा. एक दिवस त्याची काय भावना झाली, दाल बाटी खायची. मग तो 4-5 घरामध्ये काय 5-6 घरात 7-8-10 घरामध्ये काय मागून आणला आणि दाल बाटी सुंदर केला तिथं. दाल बाटी म्हणजे राजस्थानातला एक पदार्थ आहे खायचा. मग ते एक तयार केला आणि पाणी संपलं. मग पाणी आणायचं आणि पाणी आणून की नाही आपण ती दाल बाटी खायचं असं विचार केला. तो गेला तलावाकडं आणि पाणी चांगलं घेऊन येताना त्याचा विचार काय झाला माहिती काय, आज तू 2-3 घरामध्ये 3-3 घरामध्ये की नाही ते मागतोयस आणि खातोयस, व्यवस्थित आरामात आहे. आणि आज तुझी भावना झाली दाल बाटी खायची, 8-10 घरामध्ये काय सामान मागून आणलास आणि दालबाटी केलास. आज तू दालबाटी तुझ्या मनानं मागितला म्हणून दालबाटी करून दिलास, उद्या तुझं मन पुडी कचोडी मागेल, गुलाबजामुन मागेल, श्रीखंड मागेल, अमुक सगळ्या वेळी देत राहणार. अरे तू साधना तुझी मग काय करत राहणार, प्रत्येक वेळी पुरवत राहणार वे. आज त्या इंद्रियाला, जी रसना इंद्रिय मी मागायला त्याला एक मुस्काडत लावणार, काय देणार नाही त्याला. तिथे गेला, घरामध्ये गेला, जे पाणी आणलेलं ते ठेवलं, त्यातलं तांब्यातनं पाणी कोणलं, घटा 2-3 तांब्या पाणी पिला आणि जी दालबाटी केलं का नाही तिथं खेळणारे सगळ्या पोरांना वाटून टाकला. बरोबर सांगितलं. याला म्हणते ते इंद्रियांना चपाटा लावायचा. कुठली इंद्रिय लई उड्या मार लागली, हा गबस, मी तुझ्या अधीन होणार नाही, तू माझ्या अधीन व्हायला पाहिजे. इंद्रियांना सांगायचं. इंद्रिया प्रत्येक वेळी आपल्याला अधीन करायला बघतात, मग इंद्रिया सांगल ते आपण ऐकायला तयार होते. त्यामुळे इंद्रिया सांगल तसं आपण ऐकायचं नाही, आम्ही सांगल तसं इंद्रिया ऐकायला पाहिजेत. इथं सामायिकला बस म्हटलं बसायचं, सांगाले हो, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ही गोष्ट म्हणते, त्यालाच म्हणतात इंद्रियांचं दमन. शम, दम, नियम आणि यम. नियम म्हणजे थोड्या प्रमाणात, वर्षाचं 2 वर्षाचं, थोड्या दिवसांचं एक करत त्याग करत येणे, याला नियम म्हणतात. आणि यम म्हणजे की नाही सगळ्या प्रकारच्या 4 प्रकारच्या आहार, सगळ्या वस्तूंचा सगळ्यांचा त्याग करणे, याला यम म्हणतात. हे ह्या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतरच आम्ही सल्लेखनामध्ये व्यवस्थित उतरू शकतोय. आणि ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून आचार्यबंधूंनी सांगितले. तर आता पुढच्या ह्याच्यात सांगतात, समाधीचा विषय सांगितला. शुद्धोपयोग आणि शुभोपयोग याच्यामध्ये मनाची एकाग्रता होणे ही समाधी आहे म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं सगळ्यात सांभाळायचं मन, आणि त्या मनाला सांभाळायसाठी इंद्रियांना, कषायांना सगळ्यांना दाबायचंच, वर येऊन द्यायचं नाही. कोण उडी मार लागले बसात सांगाली हो. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे. वेदना व्हायला त्यावेळी आठवायचं की बाबा एक आमच्यात साधू असून गेले, त्यांची मांडी खात होते
कुणाच्या डोक्यावर शेगडी ठेवलेली, कुणावर किती मोठे उपसर्ग झाले, तरी सुद्धा त्या उपसर्गामध्ये डिगमगिल नाही. आणि मी साधा उपसर्ग आला आणि ढाच चावाले म्हणून रडाले वे, असं सांगायचं हो. शरीर वेदना. मी ते सांगाले, मी शरीराच्या वेदना बी या ह्याच्यापेक्षा जास्त वेदना नाही काय काय मुनी महाराजांनी भेद. आता सगळ्यात उपसर्ग जे तामिळनाडूमध्ये एक शहर आहे, त्या शहरामध्ये एका राजाचा कोप झाला म्हणून नाही त्यानं 700 मुनिराजांना घाण्यात घालून पेरलेलं. ही गोष्ट मी सांगितलेली आठवते का बघा. धर्म वाचवायचा असेल तर ज्या मुनिराजांनी, ज्या आचार्यांनी, ज्या शास्त्रींनी आणि ज्या श्रावकांनी आमच्या धर्मासाठी बलिदान दिले ते बलिदान आम्हाला आठवायलाच पाहिजे. आणि मग भविष्यामध्ये तो धर्म आम्ही पुढे न्यायला पाहिजे. आम्ही आठवत नाही. अकलंक निकलंकांचं बलिदान, निकलंकांनी आपल्या भावाला, अकलंकाला आपल्या धर्माचा विजय व्हायसाठी, धर्मध्वजा पताक फडकवण्यासाठी सगळ्या देशामध्ये आपल्या स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. त्यांनी एक पाठी होतं म्हणून त्यांना हे 2 पाटी होते, त्यांनी 1 पाटी होते. म्हणजे एकदा वाचल्यावर लक्षात राहत होतं, 2दा वाचल्यावर लक्षात राहत होतं. ते म्हणले मी वाचलो तर मी 2 पाटे आहे, परंतु अकलंक वाचला तर 1 पाटे आहे. माझ्या धर्माचा लय मोठा झेंडा तो फुरवू शकतो सगळ्या देशामध्ये, म्हणून त्यानं स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्याला वाचवलं. या बलिदानामुळे आत्तापर्यंत धर्म टिकला आहे. त्या 700 मुनिरांचं सांगवलं मी की राजाचा कोप झाल्यानंतर 700 मुनिरांना घाण्यात घालून पिळायला सांगितलं. आणि तो राजानं काय सांगितलं माहिती काय, डोक्याकंड घालायचं नाही, लगेच मरल. पायाकंड घालायचं, प्रत्येक वेळी वेदना त्यांना व्हायला पाहिजेत. तरी सुद्धा त्या 700तला 1 मुनिराजान तिथं रक्ताचे पाठ व्हायल्यात, सगळी हाडं मडी पडलेले आहेत, तरी सुद्धा 1 सुद्धा मुनिराज तिथं पळून गेले नाहीत. त्यांनी सगळ्यांनी तिथल्या तिथं लगेच समाधी धारण केली. मी 4ही प्रकारच्या आहाराचा त्याग करतो आणि मी समाधीमध्ये कायमस्वरूपी उभारतो. जर हे संकट गेले तर परत आहार ग्रहण केले नाही तर घरणार नाही, अशी भावना अंतर्गत केले आणि तसेच आपल्या साधनेमध्ये लीन झाले. काय किती काय होत होते, कधी सुद्धा कोण वरडले नाहीत, कोण काय केले नाहीत, समाधीमध्ये तसेच गेले. किती मोठी साधना. आम्हाला पोटात दुखणे, धात चावणे या गोष्टी मग सहन होईना. करायलाच पाहिजे, जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग आमच्या धर्मासाठी एवढं बलिदान केलेत. जिनसेन आचार्य द्वितीय जे तामिळनाडूमध्ये असायचे, ज्यावेळी तामिळनाडूमध्ये एका राजानं सगळं साम्राज्य स्थापन केलं आणि सगळ्यांना त्यानं का नाही मारून, नाही ऐकले तर का नाही त्यांची हत्या करायची, परंतु दुसऱ्या धर्मात कन्वर्ट केलं त्यानं. परंतु जिनसेन महाराज तिथंच होते. ते जिनसेन महाराज मनात म्हणले जर असंच सगळं कन्व्हर्टेशन व्हायला लागलं तर आमचा धर्म कसा राहणार हो. त्यांनी काय केलं, त्यांनी संकल्प केला मनामध्ये, जोपर्यंत जी कन्वर्ट झालेली जैन लोक नाही 108 परत आमच्या धर्मात येत नाही तोपर्यंत मी आहार करणार नाही. पहिला आहार 16 दिवसानंतर झाला. 108 लोक परत जैन धर्मामध्ये यायला 16 दिवस लागले. 16 दिवस निरंकार उपास. जिनसेन आचार्य द्वितीय, बघा किती कष्ट घेतले त्यांनी धर्म वाचवायला. आणि आज आम्हाला मंदिर, विधान, पूजा आदी धर्माच्या गोष्टी आहेत त्या करायला येणार. आमच्या जैनाचार्यांनी जैनत्वाचं जे पालन सांगितले ते आचार करायला येणार. आचार्यांनी किती काय काय कष्ट घेऊन आपल्यासाठी धर्म इथंपर्यंत आणून ठेवलाय. जर ते आचार्य नसते तर त्यावेळीच आमचा सगळा धर्म लोप पावलाच, परंतु लोप पावणार नाही. कारण की धर्म हा पंचमकालाच्या अंतीपर्यंत असणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही जेवढ्या प्रमाणात नाही आमच्या माध्यमातून धर्माची प्रभावना, धर्माचं आचरण, धर्माचं चारित्र्य दुसऱ्या लोकांच्यापर्यंत धर्म पोहोचायला तर पोहोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. एक व्यक्ती जर सजग झाला तर व्यक्ती सजग झाला तर गावात प्रभाव व्हायला वेळ लागणार नाही. एक व्यक्ती सजग झाला तर आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. धर्माला वाचवायला किती जणांनी बलिदान दिले आणि किती जण बलिदान अजून देणार आहेत, तरीसुद्धा आम्ही आमच्या धर्माचं जे पालन आहे ते करायला तयार नाही. याचं चिंतन करायला पाहिजे. उद्याच्या भागामध्ये राहिलेले अजून प्रकार आहेत. आता 5 प्रकार झाले आहेत. उद्यापासून आणि सगळे प्रकार उद्याच्या सकाळच्या भागामध्ये स्वाध्यायामध्ये आचार्य भगवंत सांगणार आहेत. मी एवढीच भावना करतो की जे काही भक्त प्रत्येकांमरणचं विचार आचार्य भगवंतांनी सांगितल्यात ते घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचा प्रत्येकाने भावना अंतरंगात ठेव एवढी भावना करतो. आणि वाणीला वरण देतो. जे बोला आचार्य भगवंत श्री सन्मती सागरजी महाराज की